रामकृष्ण हरी. जय श्रीराम. पुसद तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं दरवर्षीच आपण पुसद शहरामध्ये संयुक्त तालुक्याच्या 194-96 गावाच्या वतीनं आपण विश्वशांती अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करत असतो. तसंच याही वर्षी माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं, जयंती उत्सवाच्या निमित्ताने आणि आदी करून सकल संतांचा जन्म उत्सव, समाधी उत्सव महाराष्ट्रात चालू आहेत. त्याच्या अनुषंगाने याही वर्षी पुष्पावंती नगरीमध्ये भव्य अशा स्वरूपाचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्रातील नामवंत ख्यात कीर्तनकार आमंत्रित केलेले आहेत. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथा भजन, हरिपाठ, काकडा, वारकरी संप्रदायाच्या शृंखलेत परंपरेतल्या सगळ्या गोष्टी सप्ताहामध्ये घेण्यात येत आहेत. तसं नियोजनही झालेलं आहे. आपल्या माध्यमातून पुसद तालुक्यातल्या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या अनुयायांना आम्ही नम्र आवाहन करतो, आपण सगळ्यांनी या धर्मयज्ञात येऊन आहुती द्यावी आणि जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मीरती वाढो या ज्ञानोबारायांच्या उक्तीप्रमाणे समाजामध्ये शांतता, समता, नम्रता प्रस्थापित व्हावी या उदांत वारकरी संप्रदायाच्या व्यापक विचाराला घेऊन आम्ही हा कार्यक्रम करतोय. तेव्हा आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला आपला घरचा कार्यक्रम म्हणून सहकार्य करावं. होऊ घातलेल्या कार्यक्रमाचं स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक 2 नंबर जिनिंग प्रेसिंगच्या भव्य प्रांगणामध्ये उत्तम मंडप असणार आहे. 7 ते 9 अशा संकल्पित वेळात रोजची हरिकीर्तन होणार आहेत. सकाळी 7 ते 10:30 पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. तेव्हा तालुक्यातील मुलं, युवक, युवती, आबाल, वृद्ध सगळ्यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसायचं आहे. आणि दुपारच्या सत्रामध्ये गाथा भजन आहे. सायंकाळी 3 ते 4:30 पर्यंत 3 ते 4 अशा वेळेमध्ये प्रवचन सेवा आहे आणि 7 ते नंतर हरिपाठ आहे. हरिपाठ झाल्यावर 7 ते 9 अशा संकल्पित वेळेमध्ये कीर्तन आहेत. कारण की कथा ही बऱ्यापैकी महाराष्ट्रात होती आहे, पण गाथा भजन आणि प्रवचन ही सेवा वारकरी संप्रदायाच्या परंपरेमधले मुख्य 2 स्रोत होते. त्याचा भाग म्हणून आम्ही सप्ताहामध्ये कथा वजा करता त्याच्यामध्ये प्रवचन आणि गाथा भजन याच्यावर भर दिलेला आहे. कारण की तुका म्हणे येथे भजन प्रमाण, त्याच्यामुळे आम्ही भजनावरती भर दिलेला आहे. रामकृष्ण.